अरे जाम पे जाम चले, सुबह शाम चले, रंदे भैया के वीडियो शेळी पालन के नाम चले. नमस्कार, रंदे भैया शेळी पालन फार्मवरती स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक छोटीशी ट्रिक कशाची. चला, बरेच शेळी पालक ज्यांना व्हायचंय असं म्हणू शकता, किंवा बरेच तरुण माझ्यासारखे जे की आता कामाला कंटाळलेत, किंवा मग काही असे वर्ग आहे ज्यांना आता नोकरीमधून सुटका घ्यायची आहे, किंवा मग त्यांची रिटायरमेंट होणार आहे. असे आता त्या लोकांसाठी तर हा प्रॉब्लेम नाही आहे, पण जे माझ्यासारखे नवीन लोक आहेत, तरुण लोक आहेत, त्यांना हा प्रॉब्लेम 100% आहे. की दादा रंदे भैया बजेट नाही आहे पण शेळी पालन करायचं आहे, मग कमी बजेटमध्ये शेळी पालन कसं करायचं, किंवा मग लगेच एकदम कमीत कमी बजेटमध्ये. कारण एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, शून्य बजेटमध्ये काहीच होत नाही. तुम्ही जरा असं म्हणत असाल की 0 बजेटमध्ये धंदा कसा चालू करायचा, तुम्हाला बरेच लोक सांगतील, पण कुठंतरी काहीतरी असं त्याच्यामध्ये ट्रिक वापरतील की तुम्हाला तिथं पैसे खर्च करावं लागतील. पण मी तुम्हाला सांगणार आहे कमीत कमी बजेटमध्ये शेळीपालन कसं चालू करायचं. चला रंदे भैया शेळीपालन फार्मवरती स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना अतिशय म्हणजे इतका प्रॉब्लेम आहे बजेटचा की खूपच प्रॉब्लेम आहे, आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप अतिशय मोलाचा ठरणार आहे. सगळ्यात पहिले आपण पाहूयात असे आपले शेळी पालक वर्ग ज्यांच्याकडं थोड्याफार शेळ्या आहे आणि त्यांना मोठ्या लेवलवर जायचं आहे. तर त्यांचं एक तुम्ही असं म्हणू शकता की छोटंसं कॅपिटल त्यांच्याकडे आहे. कॅपिटल म्हणजे असं धरून चाला की थोडेफार पैसे त्यांच्याकडे आहे, आणि त्यांच्यात एकाचे 2 करण्याची क्षमता असते. म्हणजे एकाचे 2 फास्ट होतात ज्याच्याकडे थोडेफार पैसे असतात. तर त्यांना काय आहे, त्यांना फक्त वेळ द्यायचा आहे मित्रांनो. आणि कोणत्याही गोष्टीत कमीत कमी बजेटमध्ये जर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल किंवा धंदा करायचा असेल, तर त्याच्यात एक नियम आहे. वाऱ्याचा आवाज येत असेल तर आय एम सॉरी. तर त्याच्यात एक नियम आहे. तो नियम म्हणजे काय, तुम्हाला वेळ द्यावा लागेल मित्रांनो. पैसा नाही आहे तर वेळ द्यावा लागेल, आणि पैसा असेल तरी या धंद्यात वेळच द्यावा लागतो. कारण अनुभव हा विकत घ्यावा लागतो, तो फुकट कुठंच मिळत नाही, आणि वेळेवर तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्याला म्हणजे ते एक गणितच आहे. ते अक्कल विकत घ्यावी लागते, पण त्याला पण वेळच द्यावा लागतो, अशी गंमत आहे. तर ज्यांच्याकडे थोड्याफार शेळ्या आहे आणि मोठ्या लेवलवर जायचे, तर ते काय करू शकता. सगळ्यात पहिले आपल्या ग्रामपंचायतमध्ये जा. ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तिथं विचारा पंचायत समितीच्या काही फायली चालू आहे का. त्यांच्याकडून जर थोडीफार मदत भेटली तर ठीकच आहे, नाही भेटली तर जे आधार सेंटर म्हणतो मी, जे ऑनलाईन सेंटर असतात त्या ऑनलाईन सेंटरवर जा. तिथं विचारा काही आता पशूंच्या फायली ज्या आहेत त्या आता इथून पुढं या महिन्यामध्ये जुलै ऑगस्टच्या नंतर चालू होतच असतात. तर तिथं जाऊन विचारा की काही आहे का दादा फायली वगैरे, आणि जर काही फायली आल्याच तर मी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपलोड करून देईलच. पण सध्या तर ऑनलाईन ज्या फाईल्स आहेत त्या एवढ्या खास अशा संक्षिप्त स्वरूपामध्ये ॲक्टिव्ह नाही आहे. पण तरीही पंचायत समितीच्या लेवलवरती बऱ्याच सारे प्रोग्राम्स चालू असतात, ज्याच्यामध्ये काही शेळीपालकांना मदत मिळते. काहीकडं ऑलरेडी जनावरं असतात, फक्त त्यांना मग त्या जी रक्कम मिळते त्या रकमेची गोठ्यामध्ये स्थापना करण्यासाठी मदत होते. किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता की त्यांना म्हणजे हे बघा, पैसा मिळाला की धंदा वाढवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तुम्हाला त्याची मदत होणारच आहे. ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा. मग आता राहिला प्रश्न की मग तो धंदा वर कसा नेत जायचा, तर त्यांचा तर विषयच नाही आहे. आपण मुद्द्यावर येऊया, कमीत कमी बजेटमध्ये शेळीपालन कसं चालू करायचं. हे बघा, कमीत कमी म्हणजे किती, अगदी 10-15 हजार रुपये बजेट. आता तुम्ही माणसाने एवढं पण नाही आहे तर भाऊ 500 रुपये रोज चालू आहे. कामगाराला बिंदास कामाला जा, महिनाभर काम करा, निमे शिमे पैसे साचवा, 7-8 हजार रुपये येतील. त्याच्यात तुम्ही थोडीशी गुंतवणूक करू शकता, किंवा मग जपून ठेवू शकता पैसे. पुन्हा 1 महिना कामाला जा, पुन्हा 7-8 हजार रुपये ठेवा, तुमचे पैसे तुमच्या हातात येतील मित्रांनो. 15 हजार रुपये तुम्हाला सांगतो मी. छोटे 2-2 महिन्याचे 3-3 महिन्याचे जर पिल्लं जर घ्यायचे म्हटले तर बाजारामध्ये थोडंसं फिरावं लागेल तुम्हाला, पण 5 ते 7 हजार रुपयापर्यंत तुम्हाला एक पिल्लू मिळणार आहे. 1 ते 2 बोकड जरी तुम्ही आणले तरी मित्रांनो तुमचं शेळीपालन चालू होतं.
पाठी जरी आणल्या तरी शेळीपालन चालू होतं. अगदी मित्रांनो तुम्हाला सांगतो, हे असले कोकरं जरी आणले, आता हे तर खूप मोठाले आहेत, पण मी जेव्हा हे आणले होते अगदी बारीक बारीक दाखवून देतो. हे बघा, अशा पद्धतीची कोकरं जरी आणली तर 3, 4, 5 हजार रुपयाला तुम्हाला भेटून जातात. असे 4-5 कोकरं जरी आणले तुम्ही तरी मित्रांनो तुमचं शेळी मेंढी पालन चालू होतं. आता याच्यातून फायदा काय आहे आणि त्याची समोरची प्रोसेस कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. चला तर मग मित्रांनो, कोकरू पालन किंवा बोकड पालन किंवा पाठींचं पालन हे पाहिजे दिसतं तेवढं सोपं नाही आहे, पण दिसतं तेवढं अवघडसुद्धा काही नाही आहे. तुम्हाला एक बेसिकली थोडंफार जागा लागणार आहे त्यांना चारण्यासाठी, जेणेकरून त्यांच्या तब्येती वाढण्यात मदत होईल. आणि बऱ्याचशा गोष्टी आहे, मेडिकल आहे, त्या मी तुम्हाला चॅनलवर सांगतच असतो. काही अडचण आली तर आपलं चॅनल आहेच. आता काय विषय आहे, याच्यातून तुम्ही ग्रो कसं कराल, तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा. 15,000 तुमच्याकडे आहे, 12-13 हजार रुपये तुम्ही या धंद्यामध्ये गुंतवा. 2-4 जनावरं आणा, त्यांना सांभाळा, मोठं करा. मित्रांनो 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचे पैसे मोकळे होतात, डबल होतात. 1.5पट जरी झाले तरी तुम्हाला अडचण नाही, पण एक धंदा करायची आयडिया तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे. आता पुढं चला. हे बघा, ज्या वेळेला तुम्ही हे अशी बारीक बारीक कोकरं घेणार आहे, 3 महिने सांभाळणार आहे, अगदी फ्री कॉस्टमध्ये त्यांना सांभाळायचं आहे मित्रांनो. कारण छोट्या कोकरांना जास्त काही खायला लागत नाही. तुम्ही बिनधास्त आणू शकता, त्यांना सांभाळू शकता, आणि त्याच्यानंतर म्हणजे विक्रीसुद्धा तुम्ही करू शकता. जर तुमच्याकडं असे मित्र परिवार असतील जे की तुम्हाला 5-50 हजार रुपये देऊ शकतात आणि तुमच्यात तेवढी हिंमत असेल की मी 5-50 हजार रुपये जरी माझ्या या धंद्यात जरी काही झालं नाही तरी मी ते कुठूनही त्याचे फेडेल, तर अशी हिंमत जर तुमच्यात असेल तर तुम्ही 5-50 हजार रुपये काढून, जसं की मी केलं होतं सुरुवातीला. कारण बँक तुम्हाला सुरुवातीला डायरेक्ट पैसे देत नाहीत. बरेच लोक मला म्हणतात की दादा बँकेचं काही लोन भेटन का, किंवा शेळ्यासाठी काही कर्ज भेटन का. एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, सरकारी बँका असो किंवा कोणतीही बँका असो, तुमच्याकडं काही असल्याशिवाय तुम्हाला काही देऊ शकत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. काहीतरी तुमच्याकडून लिहून घेणार आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ते फुकटचे पैसे देणार, तसे पैसे देऊ शकत नाही. तर तुमच्याकडे पहिले कॅपिटल हवं, म्हणजे काय, आणि नाहीच तर तुम्हाला सावकारी कर्ज घ्यावं लागेल. आणि ते कर्ज मित्रांनो तुमच्यात हिंमत पाहिजे. जे की मी सुरुवातीला घेतलं होतं, 3 रुपये टक्क्यानं पैसे काढले होते, 1 लाख रुपये. त्याच्यामध्ये 5-6 शेळ्या आणल्या होत्या. मग काही काळानंतर 7-8 पिल्लं इकडून 70-80 हजार रुपये आले. तर त्या बाबाचे 70-80 हजार ते, आणि असेच बाकीला बाहेर काम करून वगैरे 20-30 हजार त्याच्यात मिक्स करून मग ते बाकीचे पैसे फेडले होते. तर अशा गोष्टी आहेत. पूर्ण पैसे तुमचे डायरेक्ट शेळ्यावर फिटणार नाहीत, कारण तुमची मुद्दल रक्कम त्या शेळ्यांमध्ये गुंतलेली असते. ही गोष्ट ध्यानात ठेवा. पण काहीतरी पैसे तुमचे फिटणार आहे. लाख रुपयाचे जाऊ द्या, आपण 50 हजार जर तुम्ही काढले, 10 कोकरं जर सध्याच्या काळात आणले, 3 महिने सांभाळले, 50 हजाराचे कोकरं तुमचे 1 लाख रुपयाला सुद्धा समजा विकले, तर त्याच्यातले 50 ते 60 हजार रुपये तुम्हाला वापस द्यायचे आहे. 30-40 हजार जरी तुम्हाला 2-3 महिन्यामध्ये राहिले तर तुमच्याकडे एक कॅपिटल तयार होतं, म्हणजे तुमचा स्वतःचा पैसा तयार होतो. त्या स्वतःच्या पैशातून दमादमानं तुम्ही शेळी पालन वाढवत जायचं आहे. आणि एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, कोकरू पालन बोकड पालन करत असताना जर तुम्ही 10 जनावरं आणणार आहात तर 10 मध्ये 8 नर आणायचे, पण 2 100% माद्या आणायच्या आहेत. पूर्णचे पूर्ण 10 नर आणू नये. याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो, नरांमध्ये एकाचे 2 होत नाहीत, ते फक्त 1 किलोचे 2 किलो होणार आहेत. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि ते जनावर विकल्यानंतर तुमच्याकडं पुन्हा 0 होणार आहे. तर 10 मधले 8 समजा तुम्ही विकणार आहात, म्हणजे कसं, चला तुम्हाला सोपं गणित सांगतो. 5-5 हजाराची तुम्ही 10 पिल्लं आणलेत, शेळ्यासुद्धा ऐकताय बरं का, 5-5 हजाराचे 10 पिल्लं तुम्ही आणलेत, नर आणलेत. 10 नर विकल्यानंतर समजा त्याच्यात एखादं कूच मडलं आणि 9च राहिले, तर 9 नर विकल्यानंतर तुमच्याकडे काहीच राहत नाही, हातात राहतो तो फक्त पैसा. आणि पैसा कसा आहे माहिती आहे का, तुम्हाला लाख नाही 10 लाख बी दिले तर ते हातात टिकून राहत नाही. परंतु तुम्ही जर 10 मधल्या 2 माद्या घेतल्या आणि नशिबानं 2 माद्या तुमच्या ज्या आहेत त्या तुम्ही घरी ठेवल्या, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, 50 हजार रुपये तुम्हाला बाहेरचे द्यायचे होते. एक 5-10 हजार रुपये समजा व्याज वाढलं, 3 महिन्यामध्ये 5 हजार रुपये व्याज वाढलं, तर ते 5 हजार मिक्स करून समजा 55-60 हजार रुपये तुम्हाला त्याची वापस द्यायची. तुमचे 8 कोकरं मित्रांनो 10 ते 12 हजार रुपयानं जर विकले तर मित्रांनो ते 80 ते 90 हजार रुपयाचे कोकरं तुमचे विकले जाणार आहे. एखाद्या वेळेस 1 लाख रुपयाचे सुद्धा ते कोकरं होऊ शकतात. आणि 2 माद्या तुमच्या घरी इन्व्हेस्टमेंटसाठी होतात. म्हणजे तुमच्या हातात आलेले पूर्ण पैसे जरी तुम्हाला वापस द्यावे लागले, खर्च झाला, तरी मित्रांनो तुमच्या ज्या 2 माद्या आहेत त्या तुम्हाला ह्या लॉटसाठी नाही, पण पुढच्या लॉटसाठी, म्हणजे एक 6 महिन्यानंतर, वर्षानंतर मित्रांनो अशी तुमची जी 2-3 लॉट होणार आहे त्याच्यामध्ये 2-2 माद्या तुम्ही मागं टाकत गेले तर 7-8-10 माद्या तुमच्या जेव्हा घरच्या तयार होतील. कारण दरवेळेस तुम्हाला नवीन लॉट आणायचा
आणि ज्यावेळेस तुमचं घरचं प्रोडक्शन राहील ते फुकटचं प्रोडक्शन राहतं, ही कधीही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणजे काय, आता मी स्वतः व्यापार करतो, तुम्हाला सांगतो 50 शेळ्या जरी मी आणल्या, कितीही आणल्या, तरी मी ह्या 20 शेळ्या माझ्या घरी ठेवतो. का ठेवतो? कारण व्यापारामध्ये कधी नफा होईल कधी तोटा होईल काहीच गॅरंटी नाही. पण माझ्या ह्या 20 शेळ्यांची 40 पिल्लं मला फिक्स मिळणार आहेत आणि 40 पिल्लांचे नाही काही म्हणलं तरी 2 ते 2.5 लाख रुपये मला कधीही मिळणार आहे वर्षाला. तर मग त्याच्यावर माझं कमीत कमी पोटपाणी चालेल. बाकी त्या धंद्यामध्ये 10 लाख येऊ नाही तर 20 लाख जाऊ, त्याच्यात काही अडचण नाही. पण माझे 2-2.5 लाख रुपये माझं पोटपाणी सांभाळण्यासाठी भरपूर आहेत. तसंच तुम्हाला त्या कोकरू पालनामध्ये तुमचे जे घरचे पिल्लं आहेत ते घरी ठेवायचे आहेत माद्या, आणि घरचा एक मदर स्टॉक किंवा लाईव्ह स्टॉक तयार करायचा आहे, किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्याला कॅपिटल तुम्ही म्हणू शकता. मी वारंवार हा शब्द वापरतो, कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय? स्वतःचा पैसा ज्याला तुम्ही इन्व्हेस्ट करून पुन्हा पैसा तयार करू शकता. तर अशातला विषय आहे बघा मित्रांनो. दुसरी गोष्ट जर तुम्ही समोर या धंद्यामध्ये पाहिली, कोकरू पालनामध्ये किंवा बोकड पालनामध्ये, आणि कमीत कमी बजेटमध्ये, तर मित्रांनो याच्यामध्ये एक फायदा तुमचा असा होतो, अनुभव येत चालतो पिल्लू संगोपनाचा. पिल्लू संगोपनाचा अनुभव असल्यामुळं तुम्हाला डायरेक्ट ज्या गोष्टी आहेत खूप जास्त लॉसला सामोरे जावं लागत नाही, आणि थोड्या इन्व्हेस्टमेंटमधून तुमचा धंदा तयार होत असतो. तर तुम्हाला अनुभव खूप येतात. आणि नेहमी ध्यानात ठेवा, जो माणूस शून्यातून तयार झाला ना, त्याला किती वर गेला वर जाऊन कितीही आपटला तर तो शून्यात असतो. तर त्याला भीती नसते कशाची. तुम्ही जर एकदम डायरेक्ट चालू केलं तर तुम्हाला भरपूर सारे तोटे होतात, लॉस होतो, नंतर काम करण्याची इच्छासुद्धा मरून जाते काही वेळेस. तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रंदे भैया शेळीपालन फार्म या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब तेवढं करून घ्या. यूट्यूब, इंस्टा, फेसबुक सगळीकडेच आपले व्हिडिओ ट्रेंडिंग जात आहे. त्याच्यामुळे आपल्या शेळीपालकांचं मनापासून धन्यवाद. मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि एखादा टॉपिक जर तुमच्या मनात असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्या टॉपिकवर येणारा व्हिडिओ बनवेल. आणि तुमचं नाव काय आणि तुम्ही बघता कुठून हे जर मला सांगितलं तर अतिशय चांगलं होईल, जेणेकरून माझ्या बी समोरच्या काळात, येणाऱ्या काळात जर काही स्कीम मी स्वतः आणली तर तुमचा त्याच्यात नक्की फायदा होईल. ही गोष्ट ध्यानात ठेवा. बाय बाय, लव यू ऑल.